जळगावच्या रावेर तालुक्यातल्या बोरखेडा हत्याकांड प्रकरणी आरोपीला दुहेरी फाशीची शिक्षा झाली। नराधम महेंद्र बारलेचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार पाहायला मिळाला। मुलीसह तिच्या 4 अल्पवयीन भावंडांची त्यानं हत्या केली होती। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी हा खटला लढवला होता आणि या संदर्भात आपले प्रतिनिधी जुगल पाटील यांनी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासोबत बातचीत केली। पाहूयात। सर, काय सांगणार? संपूर्ण राज्यामध्ये हा बोरखेडा हत्याकांड हे गाजलं होतं। अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत तिघांची हत्या करण्यात आली होती, चौघांची हत्या करण्यात आली होती। काय सांगणार? निश्चितपणे या 4 लहान बालकांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती। आरोपीने कुऱ्हाडीचे घाव या 4 लहान बालकांवरती अशा प्रकारे घातले होते की जसं काही तो लाकूड कुऱ्हाडीने फोडतो आहे। मानेवरती 8-10 घाव, डोक्यावरती घाव, त्या लहान मुलीवरती 12 का 13 वर्षाची मुलगी होती, तिच्यावरती अत्यंत घाणेरड्या पद्धतीने बलात्कार त्याने केला आणि बलात्कार करून तिची लहान बहीण 4 वर्षाची, तिलाही कुऱ्हाडीने अनेक घाव घातले। तिच्यापेक्षा मोठा भाऊ 8 वर्षाचा, त्याच्याने वरती कुऱ्हाडीने अनेक घाव घातले। त्याच्यापेक्षा मोठा 12 वर्षाचा, त्यालाही कुऱ्हाडीने अशा अनेक घाव घातले। म्हणजे क्रौर्याची परिसीमा यांनी गाठली होती आणि म्हणून ह्या क्रौर्याला आज वर्णन करायला माझा जो शब्द नाही असं मी न्यायालयात देखील स्पष्ट केलं होतं आणि म्हणून अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा हवी हा माझा युक्तिवाद। सरकारचा प्रयत्न हा असतो की लवकरात लवकर अन्यायग्रस्त लोकांना न्याय दिला पाहिजे। सरकारचे प्रामाणिक प्रयत्न चालू असतात, परंतु काही वेळेला न्यायालयामध्ये खटले जेवढे तुंबलेले आहेत त्याच्यामुळे न्यायालयाला वेळ लागतो। ते इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं जरुरीचं आहे, पण होईल, सुधारणा होईल, हळूहळू सुधारणा होते। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।